नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 7 त्यातल्या समास 6 त्याचं की शीर्षक आहे बद्ध मुक्त निरूपण याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 7 समास 6 बद्ध मुक्त निरूपण. या समासामध्ये श्रोत्याने मोठा महत्वाचा प्रश्न विचारला आहे. तो असा की निरूपण ऐकत असता मन ब्रह्माकार होते, परंतु पुढे नित्याचा व्यवहार करू लागल्यावर तेच मन एकदम खालच्या पातळीवर घसरते. निरूपणात आपण काय ऐकले याचा संपूर्ण विसर पडतो. बरे, व्यवहार सोडून तर काही चालत नाही. याचा परिणाम असा होतो की परमार्थाच्या नादाने प्रपंच धड होत नाही व प्रपंचामधून मन निघाले नसल्याने परमार्थ धड हाती लागत नाही. याला काय करावे? परमार्थ करण्यास आरंभ केलेल्या सगळ्या साधकांना ही अडचण त्रास देते. सत्संगाने व सद्गुरूच्या मुखाने श्रवण केल्याने स्वस्वरूपाची खरी ओढ लागते, पण प्रपंचाचे प्रेम सुटलेले नसल्याने व्यवहार करू लागले की त्यामध्ये मन चटकन रमून जाते. श्री समर्थांनी या प्रश्नाचे उत्तर देखील उत्तम दिले आहे. त्या उत्तराचा भावार्थ असा की प्रपंच व परमार्थ किंवा बद्ध व मुक्त यांचा देहाच्या परिस्थितीशी संबंध नाही, हे प्रथम नीट ध्यानात धरावे. बद्धपणा व मुक्तपणा या जीवाच्या अवस्था आहेत. त्या अंतर्यामी अनुभवायच्या असतात. अगदी मोठा सत्पुरुष जरी असला तरी त्याला देहाने जगात वावरावे लागते. या जगात बद्धपणाने जगतो, त्याच जगात मुक्तपणास बाधा न येता राहतो. जगात वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही, जगामध्ये रमण्याने ती भ्रष्ट होते. बद्धाला देहबुद्धीच्या बळाने स्वस्वरूपाचा स्पर्श नसतो, तर मुक्ताला आत्मबुद्धीच्या बळाने दृश्य विश्वाचा स्पर्श नसतो. दृश्य विश्व हेच संपूर्ण सत्य मानून बद्धाचे मन मीपणाने बावरते, तर आत्मस्वरूप ब्रह्म हेच संपूर्ण सत्य मानून मुक्ताचे मन उन्मन होऊन बावरते. वास्तविक शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहबुद्धी नाही व आत्मबुद्धी नाही. ते स्वतः सिद्धच असल्याने त्यास बद्धपण नाही व मुक्तपण नाही. हे सगळे मानवी दृष्टिकोनाने निर्माण केलेले भेद आहेत. आपल्याला दृश्याचा पाया घेतल्याखेरीज विचार करता येत नाही. म्हणून बद्ध व मुक्त या अवस्थांचा आपण देहाच्या दृष्टीने विचार करतो, ते चूक आहे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समास 6 बद्ध मुक्त निरूपण. अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले, मजया निरूपणे. प्रथम श्रोत्याने विचारलेली शंका सविस्तरपणे मांडतात. श्रोता म्हणतो की जेथे कल्पनेस वाव नाही असे सर्व ठिकाणी साठलेले अद्वैत ब्रह्म आपण वर्णन केले. ते वर्णन ऐकून क्षणभर मी त्या ब्रह्माशी तदाकार होऊन गेलो. परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे, चंचलपणे सर्वथा. असे वाटते की ब्रह्माशी तदाकार व्हावे, आपण ब्रह्मच होऊन राहावे, वृत्ती चंचल होऊन पुन्हा कधीही या संसाराच्या पातळीवर येऊ नये. कल्पनारहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे. कल्पनारहित झाल्यावर जे सुख मिळते त्यामध्ये संसार दुःखास वाव नसतो, म्हणून तेच एक होऊन असावेसे वाटते. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे, चुके नाकी. परंतु प्रत्यक्षात असे घडते की श्रवणाने मन ब्रह्माकार होते आणि नंतर तेच मन पुन्हा देहबुद्धीच्या वृत्तीवर येते. हे असले सारखे येणे जाणे काही चुकत नाही. मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची भावे, पुन्हा तेथून कोसळावे, वृत्तीवरी मागुते. श्रवणाने मन अंतराकाशात विहार करते आणि क्षणभर ब्रह्मरूप होऊन जाते, पण ते कायमचे तेथे राहत नाही. तेथून ते पुन्हा खाली वृत्तीवर कोसळते, निवृत्ती अवस्थेतून वृत्तीमय अवस्थेत उतरते. प्रत्यावृत्ती सैरा वैरा,
किती करू येर झारा, पायी लावून या दोरा, कीटक जैसा. अशा वर जाणाऱ्या व पुन्हा खाली घसरण्याच्या सैरावैरा फेऱ्या फार झाल्या. त्या अधिक करण्याची इच्छा नाही. एखाद्या किड्याच्या पायाला दोरा बांधून त्याला खालीवर फिरवावा तशी माझी अवस्था आहे. उपदेश काळी तदाकार, होता पडे हे शरीर, अथवा नेणे आपपर, ऐसे झाले पाहिजे. आपला उपदेश ऐकताना मन ब्रह्माकार होते. त्या अवस्थेतच हा देह पडला तर फार बरे होईल, किंवा देह पडणार नसेल तर माझे तुझे हा भेदच मनातून नाहीसा व्हावा म्हणजे चांगले होईल. ऐसे नसता जे बोलणे, तेची वाटे लाजिरवाणे, ब्रह्म होऊन संसार करणे, हेही विपरीत दिसे. अशी अवस्था येत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलण्याची लाज वाटते. ब्रह्मस्वरूप झाल्यावर पुन्हा संसारामध्ये गुंतणे आणि सामान्य व्यवहार करणे हे देखील विपरीत दिसते. जो स्वये ब्रह्मची झाला, तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला, प्रशस्त नवटे. जो स्वतः ब्रह्मस्वरूप होतो तो पुन्हा देहबुद्धीत माघारी कसा येतो? ब्रह्मज्ञानी पुरुष जर माघारी देहबुद्धीत येत असेल तर त्याचे ते ज्ञान पक्के नाही असे मला वाटते. ब्रह्मची होऊन जावे, का ते संसारीच असावे, दोहींकडे भरंग लावे, किती म्हणूनी. एक ब्रह्मस्वरूप तरी होऊन जावे किंवा एक संसारात संसारी म्हणून असावे, दोन्हीकडची ही येरझार आता पुरे झाली. निरूपणी ज्ञान प्रबळे, उठोन अजाता ते मावळे, मागुता काम क्रोध खवळे, ब्रह्मरूपासी. ब्रह्मविवेचन चालू असता ब्रह्मज्ञानाचा जोर होतो, वृत्ती तदाकार होऊन जाते. परंतु विवेचन आटोपल्यावर तेथून उठले की ते ज्ञान मावळते. निरूपणात जो मी ब्रह्मरूप झालेला असतो त्याच मीच्या ठिकाणी काम व क्रोध धुमाकूळ घालतात. ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोहींकडे अंतरला, ओढगस्तपणेंची गेला, संसार त्याचा. मग असे वाटते की हे कसले ब्रह्मरूप होणे. अखेर ज्ञान मावळल्याने ब्रह्म हातचे जाते आणि परमार्थाच्या नावाखाली संसार पण हातचा सुटतो. मनुष्य दोन्हीला अंतरतो. या ओढाताणीमध्ये माणूस संसार गमावून बसतो. घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे वोडी, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपजे मागुती. ब्रह्मसुखाची गोडी घेण्याचा प्रयत्न करू लागल्यास संसार सुख माघारी खेचते. बरे, संसारच करावा म्हणून त्यात मन घातले तर ब्रह्मसुखाची गोडी मनाला पुन्हा आपल्याकडे खेचते. ब्रह्मसुख नेले संसारे, संसार गेला ज्ञानाद्वारे, दोन्ही अपुरी पुरे, एकही नाही. तात्पर्य, संसाराच्या ओढीने ब्रह्मसुख हातचे जाते तर ब्रह्मज्ञानाच्या जोराने संसार हातचा जातो. अशा रीतीने संसार व ब्रह्मज्ञान दोन्ही अर्धवट राहतात. त्यापैकी एकही संपूर्णपणे साधत नाही. या कारणे माझे चित्त चंचल झाले दुश्चित्त, काय करणे निश्चित, एकही नाही. श्रोता म्हणतो की अशा परिस्थितीमध्ये सापडल्याने माझे मन अस्वस्थ होऊन गोंधळून गेले आहे. ब्रह्मज्ञान साध्य करावे का सरळ संसार करावा, काय करावे, दोन्हींपैकी एकच करण्याचा मनाचा निश्चय होत नाही. ऐसा श्रोता करी विनंती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती, ब्रह्माकार नाही. मग श्रोत्याने विनंती केली की मी आता कोणत्या रीतीने जीवन घालवावे, माझे मन काही अखंड ब्रह्माकार होऊन राहत नाही. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रुती भावे निरोत्तर, क्षण एक आता. श्रोत्याच्या या प्रश्नाला वक्ता आता सुंदर उत्तर देणार आहे. श्रोत्यांनी क्षणभर मनस्वस्थ करून ऐकावे. ब्रह्मची होऊन जे पडिले, तेची मुक्त पदास गेले, येरते काय बुडाले, व्यासादिक. वक्ता उत्तर देतो, ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर ज्यांनी देह ठेवला तेच तेवढे मुक्त झाले आणि व्यासादिक बाकीचे मुक्त झाले नाहीत, असे का आहे? श्रोता विनंती करी पुढती, शुको मुक्तो वामदेवो वाहे श्रुती, दोघेची मुक्त आदी अंती, बोलत असे. यावर श्रोता पुन्हा विचारतो. श्रोता पुन्हा नम्रपणे विनंती करतो की शुक किंवा वामदेव हे मुक्त झाले असे वेदवचन आहे. आरंभापासून अखेरपर्यंत हे दोघेच मुक्त झाले असा या वचनाचा अर्थ आहे.
वेदे बद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव, वेदवचनी अभाव कैसा धरावा. वेदांच्या म्हणण्याप्रमाणे शुक व वामदेव हे दोघेच मुक्त झाले, बाकीचे सगळे बद्धच समजावे. वेदवचन चुकीचे मानता येणार नाही. ऐसा श्रोता वेदाधारे, देता झाला प्रत्युत्तरे, दोघेची मुक्त अत्यादरे प्रतिपाद्य केले. अशा रीतीने वेदवचनाचा आधार दाखवून श्रोत्याने नवीन शंका काढली. शुक व वामदेव हे दोघेच मुक्त आहेत, बाकीचे सर्व बद्ध आहेत, असे मोठ्या आदराने श्रोत्याने प्रतिपादन केले. ही शंका ऐकून श्रोत्यास वक्ता उत्तर देतो. वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणास आहे. शंका ऐकून वक्ता म्हणाला की तुझ्या म्हणण्याप्रमाणे जगामध्ये फक्त दोघेच मुक्त पुरुष झाले. हे जर खरे मानले तर मोठमोठ्या ब्रह्मज्ञानी पुरुषांना मुक्तांच्या वर्गात जागाच उरणार नाही. बहुऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी, झाले पुरुष समाधानी असंख्यात. पुष्कळ ऋषी मुनी सिद्ध योगी व आत्मज्ञानी आतापर्यंत होऊन गेले, ते सगळे ब्रह्मज्ञानी होते, मुक्त होते. असे समाधानी ज्ञानी व मुक्त अगणित पुरुष होऊन गेले. आता येथे 2 श्लोक आलेले आहेत, त्याचा आपण अर्थ जाणून घेऊया. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुकशौन कभीष्म दाल्भ्यान रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषण आदीन पुण्य निमान परम भागवतान स्मरामी. याचा अर्थ प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दाल्भ्य रुक्मांगव अर्जुन वसिष्ठ विभीषण इत्यादी जे भगवत भक्त पुण्यपुरुष होऊन गेले त्यांचे मी स्मरण करतो. कवीर हरी प्रंतरिक्षाः प्रबुद्धाः पिप्पलायनाः आविर्होतो त्रोः अथ द्रुमिल चमसाः करभाजनाः. याचा अर्थ कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र दुमिल चमस करभाजन हे 9 नारायण स्वरूप महात्मे मोठे मुक्त व ज्ञानी पुरुष होऊन गेले. याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदी करून दिगंबर विदेहादिक. ब्रह्मा विष्णू शंकर दत्तात्रेय विदेही जनक इत्यादी आणखी कितीतरी थोर थोर मुक्त ज्ञानी होऊन गेले. शुक वामदेव मुक्त झाले, ये रहे अवघेची बुडाले, या वचना विश्वासले ते पढत मूर्ख. शुक आणि वामदेव एवढे दोघेच मुक्त झाले आणि बाकीचे सगळे वाया गेले, मुक्त झाले नाही. या वचनावर जो विश्वास ठेवील तो पढत मूर्ख समजावा. खरे सांगायचे म्हणजे शुको मुक्तो वामदेवो वा हे वचन उपनिषदांमध्ये आढळत नाही. हे दोघे मोठे ब्रह्मज्ञानी होते यात शंका नाही, पण बाकीचे ज्ञानी पुरुष त्यांच्या तोडीस येत नाहीत असे म्हणणे म्हणजे ब्रह्मज्ञानाचे स्वरूप कळलेच नाही असे दाखविणे होय. पढत मूर्खपणा तो हाच होय. हे ऐकून श्रोता पुन्हा शंका काढतो. तरी वेद कैसे बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला, ऐकोन वक्ता देता झाला प्रत्युत्तर. वेदांचे वचन तुम्ही खोटे मानणार की काय, ह्या आक्षेपाला वक्ता उत्तर देतो. वेद बोलिला पूर्व पक्ष, मूर्ख तेथेंची लावी लक्ष, साधू आणि वित्पन्न दक्ष त्यास हे न मने. वक्ता वरील आक्षेपांचे निरसन करतो. वेदाने पूर्व पक्ष मांडला आहे, मूर्ख माणूस तेवढेच खरे मानून चालतो. साधू खरे विद्वान आणि चतुर माणसे तेवढेच खरे मानित नाहीत. वेदाने सहज एक बाजू मांडली आहे, संपूर्ण सत्य समजण्यास दुसरी बाजू देखील पाहणे अवश्य आहे. तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले, वेदांचेनी उद्धरिले नवचे कोणा. परंतु समजा वरील वेदवचन खरे आहे, ते तसे खरे मानले तर वेदांचे सामर्थ्य नाश पावेल, कारण मग वेदांच्या सामर्थ्याने कोणाचाही उद्धार होणे शक्य होणार नाही. वेदा अंगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे, म्हणून वेदीम सामर्थ्य असे जन उधरावया.
वेदांच्या अंगी ब्रह्मज्ञान करून देऊन जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य नसेल तर त्याला कोणी विचारणारच नाही. वस्तुस्थिती अशी नाही, म्हणून जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य वेदांच्या ठिकाणी आहे, यात शंका नाही. वेदाक्षर घडे जासी, तो बोली जे पुण्य रासी, म्हणून वेदी सामर्थ्यासी काय उणे. जो वेदांचा अभ्यास करतो त्यास महापुण्याच्या राशी समजतात. या कारणाने वेदाच्या सामर्थ्यामध्ये कमीपणा मुळीच नाही. वेदशास्त्र पुराण भाग्ये झाली या श्रवण, तेणे होई जे पावन, हे बोलती साधू. साधू पुरुष असे सांगतात की वेद, शास्त्र व पुराण यांचे श्रवण भाग्याने घडले तर माणूस पवित्र बनून जातो. श्लोक अथवा श्लोकार्ध नाही तरी श्लोकपाद, श्रवण होता एक शब्द, नाना दोष जाती. इतकेच काय, पण एक संपूर्ण श्लोक किंवा अर्धा श्लोक किंवा त्यातील एक भाग किंवा नुसता एक शब्द श्रवण केला तर अनेक दोष नाहीसे होतात. वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आईणी, अगाध महिमा व्यासवाणी वदो न गेली. वेद, शास्त्रे व पुराणे यांच्यामध्ये अशा वाक्यांची मालिका आढळते. त्यांचा अगाध महिमा व्यासांनी सांगून ठेवला आहे. एकाक्षर होता श्रवण, तत्काळची होई जे पावन, ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले. ज्यातील एक अक्षर जरी कानावर पडले तरी माणूस पावन होऊन जाण्यास उशीर लागत नाही, असा ग्रंथाचा मोठेपणा अनेक ठिकाणी सांगितलेला आढळतो. दोही वेगळा तिजा अनुधरे, तरी महिमा कैचा उरे, असो हे जाणी जे चतुरे, येरा गथा गोवी. शुक व वामदेव या दोघांहून तिसरा कोणी जर उद्धार पाहून मुक्त होत नसेल तर वेदशास्त्र पुराणांचा महिमा शिल्लक उरणार नाही. असो, चतुर पुरुषांना हे बरोबर समजते. इतरांना हा सगळा गोंधळ किंवा घोटाळाच वाटेल. आता ज्ञानी व मुक्त पुरुष देहाने जगात वावरत असता आपली ब्रह्माकारता ढळू देत नाही. देहाच्या दृष्टीने त्याची कर्मे सज्जनाच्या कर्मांप्रमाणेच घडतात. त्यात कमी जास्तपणा आढळतो, परंतु अंतर्यामींची अवस्था स्थिर राहते. मुक्त पुरुषाला त्याच्या देहावस्थेवरून पाहायचे नसते, तर त्याच्या ब्रह्मरूपतेवरून ओळखायचे असते. वेदशास्त्र पुराणे कैसी होती अप्रमाणे, दोघां वाचून तिसरा कोणे उद्धरावा. वेदशास्त्र पुराणे सांगतात ते विश्वसनीय आहे. शुक व वामदेव या दोघांखेरीज अनेक लोकांचा उद्धार त्यांच्यामुळे घडला आहे. म्हणसी काष्ठी लागून पडला, तोची एक मुक्त झाला, शुक तोही अनुवादला नाना निरूपणे. ब्रह्मस्वरूप झाल्यावर जो काष्ठवत म्हणजे लाकडाप्रमाणे निश्चेष्ट होऊन पडतो तोच खरा मुक्त होय असे समजणे अगदी चूक आहे. खुद्द शुकाने अनेक विषयांचे विवेचन केले आहे. शुकमुक्त ऐसे वचन, वेद बोलिला हे प्रमाण, परी तो नव्हता अचेतन ब्रह्माकार. शुकमुक्त होता हे वेदवचन खरे मानलेच पाहिजे. असा मुक्त शुक लाकडासारखा निर्जीव ब्रह्मस्वरूप नव्हता. अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर, तरी सारा सार विचार बोलणे न घडे. तो योगेश्वर शुक जर काष्ठवत निर्जीव ब्रह्मस्वरूप असता तर त्याला आत्मानात्म विवेक बोलून सांगता आला नसता. जो ब्रह्माकार झाला तो काष्ठ होऊन पडिला, शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे. जो ब्रह्मस्वरूप होतो तो लाकडासारखा कर्मरहित होऊन पडतो. हा अगदी चुकीचा समज आहे. शुक ब्रह्मस्वरूप असून त्याने परीक्षितीला एवढे भागवत सांगितले. निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार, धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे. आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास सारासार विचार करावा लागतो. तो विचार शब्दांनी बोलावा लागतो. विषय समजून देण्यासाठी चराचर विश्व शोधून योग्य दृष्टांत द्यावे लागतात. क्षण एक ब्रह्मची भावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे वगतृत्वासी. मुक्त पुरुष अध्यात्म विषय सांगताना
क्षणभर ब्रह्माकार होतो, क्षणभर दृश्य विश्व शोधतो आणि आपले भाषण अनेक योग्य उचित दृष्टांतांनी सहज सुंदर बनवितो. असो भागवत निरूपण, शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये की. असो, स्वतः शुकाने एवढा मोठा आणि अध्यात्माने भरलेला भागवत ग्रंथ सांगितला, त्याच्या अंगी बद्धपणा चिकटविता येईल काय? अर्थात नाही. म्हणून बोलता चालता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरु बोधे. सारांश, लाकडासारखे निश्चेष्ट न पडून राहता चालता बोलता व्यवहार करता सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानकलेने सायुज्य मुक्ती प्राप्त होऊ शकते. एक मुक्त एक नित्यमुक्त, एक जाणावे जीवन मुक्त, एक योगी विदेहमुक्त समाधानी. कोणी मुक्त असतात तर कोणी नित्यमुक्त असतात, कोणी जीवनमुक्त असतात तर कोणी योगी समाधानी विदेहमुक्त असतात. सांख्यशास्त्रामध्ये विदेहमुक्ती आणि जीवनमुक्ती असा भेद आढळतो. ज्ञानाने अविद्या नाश पावते, विवेकबुद्धी उत्पन्न होते आणि पुरुष स्वस्वरूपाला जाणतो. परंतु प्रारब्ध कर्मे शिल्लक उरल्याने त्याचे शरीर पडत नाही. जोपर्यंत प्रारब्ध कर्मे असतात तोपर्यंत जीवनमुक्तीच्या अवस्थेमध्ये पुरुष राहतो. त्याला प्रकृतीचे बंधन उरत नाही. प्रारब्ध कर्माचा भोग पूर्ण झाला की देह पडतो व तो विदेहमुक्ती प्राप्त करतो. योगामध्ये असंप्रज्ञात समाधीचे वर्णन करताना विदेहावस्थेचेही वर्णन आढळते. यामध्ये सर्व वृत्तींचा संपूर्ण निरोध साधलेला असतो. अद्वैत वेदांतामध्ये जीवनमुक्ती मानली आहे. ब्रह्मज्ञान झाले असता संचित व क्रियमाण भस्म होतात. प्रारब्ध कर्म तेवढे शिल्लक उरते. त्याचा क्षय होईपर्यंत ज्ञानी पुरुषाला देह सोडता येत नाही. तो देह सोडित नाही असे म्हणणे जास्त योग्य आहे. हीच जीवनमुक्ती होय. रामानुजाचार्यांनी मुक्त आणि नित्यमुक्त असे दोन मुक्त मानले आहेत. भगवंताला शरण जाऊन त्याची कृपा भोगणारे ते मुक्त व जे अखंड भगवंतापाशीच राहतात, संसारात कधी येतच नाही, ते नित्यमुक्त समजावे. श्री समर्थांनी मुक्त, जीवनमुक्त, विदेहमुक्त आणि नित्यमुक्त असे 4 प्रकार मानले आहेत. त्यांची लक्षणे पुढच्या ओवीत सांगतात. सचेतन ते जीवनमुक्त, अचेतन ते विदेहमुक्त, दोही वेगळे नित्यमुक्त, योगेश्वर जाणावे. जे मुक्त असून जिवंत असतात ते जीवनमुक्त समजावे. मुक्त होऊन ज्यांनी देह ठेवला ते विदेहमुक्त समजावे. नित्यमुक्त या दोहोंमुळे निराळे असतात, त्यांना योगेश्वर समजावे. या विश्वामध्ये अध्यात्मविद्या टिकवून धरण्याचे काम मुक्त पुरुष करतात. एखादा काळ असा येतो की त्या समयी लोकांना अध्यात्माकडे वळविण्यास विलक्षण सामर्थ्याची जरूर असते. त्यावेळी नित्यमुक्त जन्म घेतात. त्यांना अवतारी संत म्हणतात. त्यांच्या अंगी ब्रह्मज्ञानाबरोबरच योगाचे पण अचाट सामर्थ्य असते. म्हणून श्री समर्थांनी त्यांना योगेश्वर विशेषण लाविलेले आढळते. नित्यमुक्तांनी केलेले कार्य अनेक शतकेपर्यंत ताजेपणाने टिकते. स्वस्वरूपानुभव हे ज्ञानी पुरुषाचे प्रधान लक्षण आहे. देहावर त्याचे काही परिणाम होतात ही गोष्ट खरी, परंतु केवळ देहाच्या लक्षणांवरून माणसाला स्वरूपानुभव आला असेलच असे सांगता येत नाही. अहंकार क्षय पावून देहाचा संपूर्णपणे विसर पडल्याखेरीज आत्मसाक्षात्कार होत नसतो. म्हणून ज्ञानी पुरुषाचा देह अमक्याच अवस्थेमध्ये असतो असा नियम करता येत नाही. प्रारब्ध कर्म जसे असेल तसे वर्तन त्याचेकडून घडते. अर्थात एखादा ज्ञानी मौन धरील तर दुसरा निरूपण सांगेल. दोघेही मुक्त असतात, कारण त्यांच्या स्वानुभवात यत्किंचितही फरक नसतो. स्वरूपबोधे स्तब्धता, ते जाणावी ताटस्थता, ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू. एखादे वेळी स्वरूप साक्षात्कार होऊन आत्मज्ञान झाले की देह स्तब्ध होतो, त्याचे कर्म करणे थांबते. यास तटस्थ अवस्था म्हणतात. पण तटस्थपणा आणि स्तब्धपणा याचा देहाशी संबंध असतो, स्वरूपानुभवाशी नाही. येथे अनुभवासी कारण, येर सर्व निकारण, तृप्ती पावावी आपण आपल्या स्वानुभवे. येथे परमार्थामध्ये स्वरूपाच्या अनुभवाला परमोच्च स्थान आहे. बाकी सर्व गोष्टी निरर्थक असतात. म्हणून आपण स्वतः स्वरूपानुभव घ्यावा आणि समाधान पावावे. कंठ मर्याद जेविला, त्यास म्हणती भुकेला,
तेणे शब्दे जाजावला हे तो घडेना. समजा एक मनुष्य अगदी पोटभर जेवला आहे. तू भुकेला आहेस असे जर कोणी त्यास म्हटले तर भुकेला म्हटल्याने तो काही उद्विग्न किंवा अस्वस्थ होणार नाही. याचे कारण तो भुकेला नसतो. त्याचप्रमाणे एक माणूस स्वस्वरूपाचा अनुभव आल्याने संपूर्ण समाधानी झाला आहे, मुक्त आहे, त्यास जर कोणी बद्ध म्हटले, अज्ञानी म्हटले तर त्यामुळे त्याचे समाधान भंगणार नाही हे निश्चित समजावे. स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेहो, बद्ध मुक्त ऐसा भाव देहाच कडे. स्वस्वरूपाच्या साक्षात्कारात देहभाव मुळीच नसतो. मग तेथे मी बद्ध का मुक्त हा संदेह असणे शक्य नसते. जेथे देहाचे भान असते तेथे बद्धपणा आणि मुक्तपणा असा भेद आढळतो. देहबुद्धी धरून चिंती मुक्त ब्रह्मादिक नव्हेती, तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची. जोपर्यंत अंतःकरणात देहबुद्धी असते तोपर्यंत ब्रह्मादिक देव देखील मुक्त होऊ शकत नाही. मग देहबुद्धी असेल तर शुक सुद्धा मुक्त होऊ शकणार नाही. यात नवलते काय? मी मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, स्वरूप स्वस्वरूप स्वतः सिद्ध, बद्ध ना मुक्त. मी मुक्त आहे अशी जाणीव असणे हे बद्धपणाचेच लक्षण आहे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मुक्त आणि बद्ध ही भाषा वापरणे बरोबर नाही. स्वस्वरूप स्वतः सिद्ध आहे म्हणून ते बद्ध नाही तसे मुक्तही नाही. मुक्तपणाची पोटीशिया बांधता जाई जे पाताळा, देहबुद्धीचा आगळा स्वरूपी नसटे. मी मुक्त आहे हा एक अहंकारच आहे. तो अहंकाररूपी दगड पोटास बांधून जर कोणी जीवनसागरात उतरला तर रसातळास गेल्याखेरीज राहणार नाही. देहबुद्धीचा अडसर घेऊन जो स्वस्वरूपाकडे जाण्यास निघेल त्यास स्वरूपापर्यंत पोहोचता येणार नाही. मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. मीपणापासून जो अगदी संपूर्णपणे मोकळा होतो तोच फक्त मुक्त दशेला पोहोचतो. त्याने मौन ठेवले काय किंवा संभाषण केले काय, काही केले तरी तो मुक्तच असतो. जयास बांधावे ते वाव तेथे कैचा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव गुण वार्ता. सत्व रज आणि तम या तीन गुणांनी बंधन उत्पन्न होते. स्वरूपाच्या ठिकाणी त्रिगुण प्रवेश करू शकत नाहीत. मग जेथे बंधनच उत्पन्न होऊ शकत नाही तेथे मुक्तपण कसे असू शकेल? स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्रिगुणांना मुळीच स्थान नसते. आता येथे एक श्लोक आलेला आहे, त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मेन वस्तुतः, गुणस्य माया मूलत्वात्र मे मोक्षो न बंधनम. याचा अर्थ बद्ध आणि मुक्त हे वर्णन गुणांच्या परिसरात लागू पडते. आत्मवस्तूच्या दृष्टीने ते खरे नाही. माया हीच गुणांना मूळ कारण असते, पण माया काही खरी नव्हे. अर्थात गुणांचा व्यवहार देखील खरा नाही. म्हणून आत्मस्वरूपाला जसे बंधन नाही तसे बंधनातून मुक्त होणे पण नाही. तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे. जो अत्यंत शुद्ध ब्रह्मज्ञानी असतो त्याच्यापाशी बद्ध आणि मुक्त हा भेद नसतो. अमुक बद्ध आणि अमुक मुक्त ही मायेच्या कक्षेतील त्रिगुणांची करामत आहे. तेथे नामरूप हे सरे, तेथे मुक्तपणे कैचे उरे, मुक्तबद्ध हे विसरे, विसरले पणेसी. जेथे सारे नामरूपमय दृश्य विश्व अंतर्धान पावते तेथे मी मुक्त आहे ही भावना उरणे शक्य नसते. स्वस्वरूपाच्या अनुभवात बद्धपण व मुक्तपण यांचा विसर पडतो, पण हा विसर पडला याचे भान देखील उरत नाही. बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण, बधक जाणावे मी पण धरत्यास बाधी. खऱ्या मीचे ज्ञान झाल्यावर ज्ञानी म्हणतो की जो कोणी बद्ध होता तो मुक्त झाला. तो कोण असेल तो मुक्त झाला, तो कोण असेल तो असो, पण मी मात्र तो खात्रीने नव्हे.
मी पण खरे बंधनाला कारण आहे. जो मीपणा धरतो त्याला ते बाधते, बंधनात टाकते. एवम हा अवघा भ्रम, अहंतेचा झाला श्रम, मायातीत जो विश्राम सेविला नाही. थोडक्यात सांगायचे ते असे की मी बद्ध होतो व मी मुक्त झालो हा सगळा भ्रम समजावा. मीपणामुळे हे सर्व श्रम होतात. मायेच्या पलीकडे जे समाधान रूप ब्रह्म आहे त्याचा अनुभव न घेतल्यामुळे हे श्रम भोगावे लागतात. असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी तत्वता साच आहे. बद्धपणा आणि मुक्तपणा दोन्हींचे मूळ कल्पनेमध्ये असते. बरे, ती कल्पना तरी वास्तविक खरी आहे का? अर्थात नाही. म्हणून हे मृगज माया नाथिले आभाळ, स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीस होय. म्हणून बद्ध अवस्था आणि मुक्त अवस्था मायामय आहेत. मृगजळाप्रमाणे किंवा आकाशातील अभ्राप्रमाणे त्या मिथ्या आहेत. झोपेत स्वप्न पडणाऱ्या माणसास जागे केले की त्याचे स्वप्न तात्काळ खोटे ठरते. त्याचप्रमाणे बद्धमुक्तपणाच्या मिथ्या कल्पना करणाऱ्यास ब्रह्मसाक्षात्कार झाला की त्या कल्पना एकदम विरून जातात. स्वप्नी बद्ध मुक्त झाला तो जागृतीस नाही आला, कैचा कोण काय झाला काही करेना. एका माणसास स्वप्न पडले, आपण बद्ध होतो, आता आपण मुक्त झालो असे त्याने स्वप्नात पाहिले. जागा झाल्यावर तो बद्धही नसतो व मुक्तही नसतो. स्वप्नामध्ये कोण कसा काय झाला हे जागेपणी काही ध्यानात येत नाही. म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मध्यान, शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वाव. म्हणून ज्यांना आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान प्राप्त होते ते सगळेच मुक्त समजावे. तेच ज्ञान परिपक्व झाले की आपण मुक्त आहो ही जाणीव देखील नाहीशी होते. बद्धमुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू. देहबुद्धीमध्ये निर्माण होणारी कल्पना बद्ध आणि मुक्त असा भेद जन्मास घालते. पण आत्मज्ञानी साधू पुरुष देहाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माशी समरस झाल्याने तो सदैव भेदातीत व संदेहरहित असतो. आता असो हे पुढती पुढे राहावे कोणे रीती, तेची निरूपण श्रोती सावध परिसावे. हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे पुरे. ब्रह्मस्वरूप होण्यासाठी कोणत्या रीतीने राहावे ते आता सांगतो. श्रोत्यांनी ते लक्षपूर्वक ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धमुक्त निरूपण नाम समास 6वा. या प्रकारे आपले इथे दशक 7व्यातल्या समास 6व्याचे वाचन संपूर्ण झालेले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम.